तयार करायचा या जातीवादी सरकारचं करायचं काय? या जातीवादी सरकारचं करायचं काय? जातीवादी सरकारचं करायचं आरक्षण आमच्या हक्काचं कोण म्हणतं देत नाही धिक्कार असो धिक्कार असो शासनाचा धिक्कार असो आमची मागणी ही आहे की आम्ही दादा मला सांगितलं कशासाठी तुमचं आंदोलन आहे आणि काय तुमची प्रमुख मागणी? 7 दिवसापासून बंजारा समाजाला एसटी आरक्षणात समाविष्ट करण्यासाठी आमचे 2 तरुण 7 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत. तरी जिल्हा प्रशासनानं आणि राज्य शासनानं आमच्या दोन्ही तरुणांची कुठलीही दखल घेतली नाही, कुठल्याही प्रशासनानं मदत केलेली नाही. इतका पाऊस पडतोय, सर्व वातावरण गढूळ आहे, ढगफुटी झाली, पण तरी सुद्धा प्रशासनानं आमच्या युवकांची कुठली दखल घेतली नाही. आज आम्ही उपोषण सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांना सांगितलं होतं की तुम्ही येऊन प्रत्यक्ष स्थळी भेट द्या आणि आमच्या युवकांचं प्रकृती ढासळलेली आहे, तरी यांचं उपोषण सोडण्यात यावं आणि समाजाला एक विशिष्ट एसटी आरक्षणाचा दर्जा देण्यात यावा. पण पालकमंत्र्यांना, प्रशासनानं, कलेक्टरांनी कुठलीही दखल घेतली नाही. त्या कारणाने समाज आक्रमक झालेला आहे आणि रस्ता रोको करण्यासाठी रोडवर बसलेला आहे. तरी आमच्या प्रशासनाकडे मागणी आहे की लवकरात लवकर दखल घेऊन हे उपोषण सोडवण्यात यावं. दादा मला सांग की काय तुमची मागणी आहे आणि कशासाठी तुमचा आक्रमक परिसर आहे? बघा, मागणी एवढीच आहे. आज 17 सप्टेंबर हालाकी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पालकमंत्री माननीय पंकजाताई मुंडे या जालना जिल्ह्याच्या ध्वजारोहणासाठी आले असता आमचे बंजारा बांधव हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षण देण्यात यावं त्यासाठी जवळपास 7 दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. 7 दिवसामध्ये कोणत्याही प्रशासनानं त्यांची दखल घेतली नाही, त्यांची आरोग्य खात्याने दखल घेतली नाही आणि हालाकी आमची आज इच्छा होती की आज जालना जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय पंकजाताई मुंडे आज येतील आणि कमीत कमी जे आमचे 2 बंजारा बांधव आहेत यांना भेट देतील, पण असं झालं नाही. आमच्या शिष्टमंडळाने काही लोक त्यांच्या गाडीचा पाठलाग केला, पाठलाग करून सुद्धा त्यांची भेट झाली नाही. पण आम्हाला असं वाटतंय जाणून बुजून बंजारा समाजाला टाळण्याचा प्रयत्न हा सरकार आणि हा शासन करत आहे.